नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची अशी माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, तो म्हणजे राज्यामध्ये अनुसूचित जाती असतील, विमुक्त जाती असतील, भटक्या जमाती असतील व विशेष मागास प्रवर्गातील जे काही कुटुंब असतील, यांच्या गरीब परिस्थितीमुळे सामूहिक विवाह सोहळ्याची सहभागी होण्यासाठी त्यांच्यासाठी एक कन्यादान योजना ही 2003 पासून सुरू करण्यात आलेली होती. कन्यादान योजनेअंतर्गत काय होतं, की ह्याच्यामध्ये काय होतं, की एक त्यांच्यासाठी एक मंगळसूत्रासाठी म्हणून एक 6,000 रुपये आणि इतर संसार उपयोगी वस्तू घेण्यासाठी एक 4,000 रुपये असे मिळून 10,000 रुपये त्यांना 2003-4 ह्याच्यामध्ये चालू करण्यात आलेली होती आणि त्या कालावधीमध्ये फक्त त्यांना 10,000 रुपये दिले जात होते. त्यानंतर एक कालांतराने कालावधी किंवा जे काही महागाई असेल ते वाढत गेलेली असेल, त्याच्या अंतर्गत परत एक शासन निर्णय काढण्यात आला आणि त्याच्यामध्ये परत 15 ऑक्टोबर 2016च्या शासन निर्णयानुसार ही जी काही रक्कम होती 10,000 रुपये, 10,000 रक्कम देण्याच्या ऐवजी त्याच्यामध्ये वाढ करण्यात आली आणि 10,000 रुपयाच्या ऐवजी तिथे 20,000 रुपये करण्यात आले. आणि तसेच आणि ही जी कोणती योजना राबवते, कन्यादान योजना जी आहे, ही योजना स्वयंसेवी संस्था राबवत असतात. त्याच्यामुळे त्या काही जो स्वयंसेवी संस्था असतील त्यांच्यासाठी 4,000 रुपये सुद्धा देण्यासाठी 2016च्या निर्णयानुसार शासन निर्णय जे काय असेल तर त्याच्यानुसार त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे ही वाढ त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. परत काय झालेलं आहे, ही अनुदानाची रक्कम जर असेल तर 2016 म्हणजे आज 25 आहे, म्हणजे हा 10 वर्षाचा कालावधी झालेला आहे. आणि परत 13 मार्च 2024 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार महिला व बाल विकास विभागामार्फत 14 मार्च 2024च्या शासन निर्णयाने राबवण्यात येणारी जी काही ही शुभमंगल सामूहिक किंवा नोंदणीकृत विवाह योजना आहे, या योजनेच्या धर्तीवर योजनेमध्ये एकसूत्रीपणा आणण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या कन्यादान योजनेअंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये भाग घेऊन जे काही विवाह करणाऱ्या मागासवर्गीय दाम्पत्यांना प्रति जोडपे 20,000 रुपये रक्कम जी होती त्याच्यामध्ये 5,000ची वाढ करून त्याच्यामध्ये 25,000 रुपये असं करण्यात आलं आणि 4,000 रुपये हे स्वयंसेवी संस्थांना सद्यस्थितीमध्ये जे होतं तेच पुढे ठेवण्याची बाब विचाराधीन होती आणि तेच त्यांनी पुढे ठेवलेलं आहे. याच्यामुळे जर काय होतं, की या योजनेचे निकष व अटी जे काय असतील ते 2008च्या शासन निर्णयाप्रमाणे कायम राहत असणारच आहेत. आणि ह्या योजनेमध्ये जे काही लाभार्थी जे आहे, शासनाचं जे काही अन्य विभागाकडून त्याला कुठलंही लाभ घेता येणार नाहीये किंवा हे संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयामार्फत अनुदानाची रक्कम ही थेट जे काही लाभार्थी असतील वर वधू त्यांच्या डायरेक्टली डीबीटीद्वारे खात्यावरती ती वर्ग केली जाणार आहे. आणि सदर शासन निर्णयाचे जे काही तरतुदी वगैरे निर्गमित झालेल्या दिनांकापासून म्हणजे 2003 पासून जे काही असतील ते लागू असणार आहेत. याच्यामध्ये दरवर्षी विवाह होत असतात आणि ह्याच्यामध्ये वर्षामध्ये जर पाहिलं तर एका जिल्ह्यासाठी जर धरलं तर त्याच्यामध्ये 100 जोडप्यांना याच्या अंतर्गत जे एका जिल्ह्यासाठी हा लाभ घेण्यात येतो. अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये विवाहाच्या जे काही सामूहिक विवाह सोहळ्यासाठी जे काही पालक इच्छुक असतील, ज्यांच्या कोणत्या गरीब परिस्थितीमुळे ही करायचे असेल किंवा या जे काही जातीचे असतील म्हणजे अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील यांच्यासाठी ही सामूहिक विवाह सोहळा लाभ योजना राबवण्यात येते. तर अशा ह्याच्यामध्ये अवश्य लाभ घ्यावा. आणि या याच्यामध्ये आता वाढ झालेली आहे. या पद्धतीचा जी आर जर पाहिला आपण तर स्क्रीनवर पाहू शकता की 30 एप्रिल 2025 रोजी हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे. आणि जे काही सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह करणारे मागासवर्गीय दाम्पत्यांसाठी असलेले जे काही कन्यादान योजनेमध्ये हे बदल करण्यात आलेले आहेत आणि अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. 20,000 वरून आता 25,000 रुपये त्यांना देण्यात येणार आहे. अशा पद्धतीचे एक छोटंसं अपडेट होतं ते आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जे या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.